जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या बळीराजाचं अतोनात नुकसान झालं होतं, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर राज्य शासनाने मोठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे. या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना आणि बातम्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तर मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च 2026च्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील तब्बल 1,69,889 शेतकऱ्यांना एकूण 166 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काल 18 मे 2026 रोजी सरकारने या संदर्भात 2 अत्यंत महत्त्वाचे GR जारी केले आहेत. या निर्णयानुसार राज्यातील 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही मदत वाटप केली जाणार आहे. मात्र सरकारने यात एक महत्त्वाचा नियम ठेवला आहे. तो म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला एकाच हंगामात दोनदा नुकसान भरपाई दिली जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या विभागाला आणि जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे. पुणे विभाग. पुणे जिल्ह्यातील 8,509 शेतकऱ्यांसाठी 7,13,00,000 रुपये, तर सांगली जिल्ह्यातील 3,117 शेतकऱ्यांसाठी 3,38,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. पुणे विभागातील एकूण 11,626 शेतकऱ्यांना 10,52,00,000 रुपयांचा निधी मिळाला आहे. पण मित्रांनो, यामध्ये सातारा जिल्ह्याचा अद्याप समावेश करण्यात आलेला नाही. नागपूर विभाग. नागपूर जिल्ह्यातील 250 शेतकऱ्यांना 25,62,000 रुपये आणि चंद्रपूरमधील 846 शेतकऱ्यांना 75,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय फेब्रुवारीत नुकसान झालेल्या नागपूरच्या इतर 1,746 शेतकऱ्यांना 1,14,00,000 रुपये, भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना 2,10,000 रुपये आणि गडचिरोलीसाठी 36,75,000 रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. कोकण विभाग. कोकणातील आंबा बागायतदारांनाही मोठा दिलासा मिळाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांना 12,67,000 रुपये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना 11,46,000 रुपये मिळणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागातील एकूण 7,322 शेतकऱ्यांसाठी 6,68,22,000 रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये नांदेडला 23,68,000, धाराशिवसाठी 3,39,00,000, जालन्यासाठी 2,52,00,000, लातूरसाठी 21,25,000 आणि हिंगोली जिल्ह्यासाठी 45,03,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अमरावती विभाग. अमरावती जिल्ह्याला 22,95,000, यवतमाळला 12,71,000, तर वाशिममधील शेतकऱ्यांना 77,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे. नाशिक विभाग. या अवकाळीचा सर्वाधिक फटका नाशिक विभागाला बसला होता. त्यामुळे नाशिक विभागातील 1,46,577 शेतकऱ्यांसाठी तब्बल 145,87,70,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात नाशिक जिल्ह्याला 73,34,00,000, धुळ्याला 15,51,00,000, नंदुरबारला 66,57,000, जळगावला 31,14,00,000 आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 25,20,00,000 रुपयांची मोठी मदत जाहीर झाली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हे दोन्ही GR सविस्तर पाहायचे असतील, तर तुम्ही सरकारच्या maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. आता मुख्य प्रश्न, की हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? तर सूत्रांच्या माहितीनुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सर्व नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
तर मित्रांनो, तुमच्या भागात अवकाळीने नुकसान झालं होतं का? आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच ताज्या व खात्रीशीर अपडेटसाठी तुमच्या हक्काच्या MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.